संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. गेले 15 वर्ष ममता दीदींचं सरकार या ठिकाणी होतं. आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दीदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली. लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेनं केलं. मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन. अमित शाह साहेब तर तिथं तळ टोकून राहिले होते, त्यांच्यामुळं हा विजय सुखकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पॉंडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेलं आहे. इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही. पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं. मला वाटतं इथून पुढं पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल. ज्या पद्धतीनं आज निकाल लागला हेही आपल्या लक्षात आलं असेल की घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दीदी आजपर्यंत निवडून येत होत्या. हे सुद्धा आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले सुरले जे कोण असतील ते सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्मान्य गृहमंत्री करतील. या सर्व नेते मंडळींचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन.